तर त्याच्यावरनं लक्षात येते की त्यांचा ते किती आवडते होते. आणि नंतर ते शहाजी छत्रपती म्हणून आपल्या पुढे आले आणि त्यांनीच मला दत्तक घेतलं. आज आपण लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने इथं आला आहात आणि एक निर्णय करूनच आला आहेत असं मी समजतोय. कारण निवडणूक आता शेवटच्या टप्प्यात आलेली आहे आणि या टप्प्यामध्ये आल्यानंतर आपले विचार हे पक्के झालेले आहेत आणि आपल्याला माहीतच आहे की सर्वात प्रथम आपण जे काय कार्य करतो ते छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडून स्फूर्ती घेऊन करतोय. अन्यायाविरोधात लढा, जनतेसाठी अन्यायाविरोधात लढा आणि त्यासाठी आवश्यक असलं तर संघर्ष करायला सुद्धा कोणी पुढं मागं बघत नाही. अशा तऱ्हेने जी ही शिवाजी महाराजांचे शिक्षण आहे कुठल्याही कार्यासाठी लागू पडते आणि त्याच्याप्रमाणे आपण आपली प्रथम वाटचाल चालू ठेवतोय. नंतरच्या काळामध्ये आपल्या महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे समाजाला एक वेगळी दिशा मिळाली आणि चांगली दिशा मिळाली. आणि विशेष म्हणजे छत्रपती शाहू महाराजांनी आपल्याला समतेचे विचार मोठ्या प्रमाणात, चांगल्या प्रमाणात आणि सगळं विश्लेषण करून आपल्याला सांगितलंय. आणि म्हणूनच समतेचे विचार आपण पुढे नेताना सर्वांना, समाजातील सर्व जे घटक आहेत, समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन जायचं शिकवण आपल्याला शाहू महाराजांनी दिलेली आहे. आणि ह्याच विचारावर आपण त्यांचे पुढे जातोय. आणि त्यामुळेच आज इथं विक्रमनगर इथं मला असं सांगण्यात आलंय की इथं सगळ्या वेगळ्या धर्माचे, वेगळ्या जमातीचे, वेगळ्या जातीचे सगळे लोक इथं एकत्र राहतात, गोडी गुलामाने राहतात. आणि विशेष म्हणजे मला वाटतं इथं परवाच पाऊस झाला म्हणून इथली सभा थांबली होती. मला त्यावेळेस पावसात सुद्धा आलो असतो मी, पण संयोजकांनी सांगितलं की इथं आता येऊ नका, नाहीतर मी पावसात सुद्धा येण्याची माझी तयारी होती. म्हणून त्यांना सांगण्यात आलं, आपले काँग्रेसचे आपले सगळे कार्यकारी आहेत ते, त्यांना की मला विक्रमनगरमध्ये पुन्हा एकदा जायचंय. विक्रमनगर हे नाव आमच्या नायकवडे मॅडमनी मला आठवण दिली की हे आमच्या आजोबांचं नाव आहे इकडच्या देवासच्या, म्हणजे शहाजी छत्रपती महाराज दत्तक याच्या आधी ज्यांचं नाव विक्रमसिंग होतं, विक्रमसिंग पवार. आणि ते राजाराम महाराजांचे लाडके भाचे होते. राजाराम महाराजांचे लाडके भाचे असल्यामुळे इथं या भागाला त्याने विक्रमनगर दिलं, विक्रम हायस्कूल काढलं, पन्हाळा लॉज काढला. अशा अनेक ठिकाणी राजाराम महाराजांनी स्वतः विक्रमसिंहांच्या नावाने अनेक वास्तू किंवा नावं वगैरे दिले. तर त्याच्यावरनं लक्षात येते की ते किती आवडते होते. आणि नंतर ते शहाजी छत्रपती म्हणून आपल्या पुढे आले आणि त्यांनीच मला दत्तक घेतलं. आणि म्हणून मी ह्यापुढं तुमच्यापुढं आज आहोत. आणि मी सुद्धा विक्रमसिंहांचा नातू, मुलीचा मुलगा, शालिनी राजे त्यांची मुलगी आणि त्यांचा मुलगा म्हणजे मी, म्हणजे शाहू महाराजांच्या नातवाचा नातू म्हणजे मी. माहितीसाठी सांगितलं, ज्यांना कोणाला माहित नसेल तर
अशा तऱ्हेने आज आपण या ऐतिहासिक विक्रमनगरमध्ये उपस्थित आहोत सगळेजण. आणि विषय फक्त वेगळा सुद्धा आहे. भागाचा विकास नेहमी होत राहायला पाहिजे. रस्ते आणखीन तुमचे सगळ्या तऱ्हेची विकास कामे इथं मोठ्या प्रमाणात होत गेली पाहिजे. मला वाटतं केसरकर वगैरे तिकडे लक्ष देत आहेत. कुठं देत आहे ना, म्हणून तिथं उपस्थित आहात तुम्ही. जे पुरोगामी विचारांचे आहेत आणि जे विकासाच्या दृष्टिकोनातून हालचाल करणारे आहेत ते सगळे आज इथं आहेत. आणि विकास कामाकडे दुर्लक्ष करणारे इथं कोण नाही आहे. तर ही चांगली गोष्ट आहे की आपण सर्व इथं जे एकत्र आला आहात त्यांना खरं काय आहे खोटं काय लक्षात आता चांगलं आलं आहे. लाटकर साहेबांनी आपल्याला चांगलं विश्लेषण ज्याचं केलं आहे आणि आपल्या पुढे 1, 2, 3 मोठे प्रश्न जे आहेत ते म्हणजे महागाईचे प्रश्न फार मोठे आहेत, अत्यंत गरजेचे आहेत, कारण ते सगळ्यांच्या निगडीत आहेत. सगळ्यांना सकाळ ते संध्याकाळ जेव्हा काही खर्च करायला जातात, सिलेंडर असो किंवा भाजीपाला असो किंवा काही, तेव्हा त्यांना पैसे मोजावे लागतात. तर त्यांना सगळ्यात पहिले लक्षात येते की काय महाग झालंय, किती महाग झालंय आणि 10 वर्षाच्या पूर्वी किती होतं आणि आता किती झालंय. सोनं किती होतं म्हटलं नाही त्यावेळेस 26,000 आता 75,000 झालंय म्हणतात. मला काही घ्यायचा प्रसंग आलेला नाही म्हणून मला त्याचा दर माहित नाही. आणि परंतु त्याच्यावरच आपण जगू शकत नाही. सोनं घेऊन आपण काही जगू शकत नाही. आपल्याला लागतंय म्हणजे सिलेंडर आपल्याला लागतोय, भाजीपाला लागतोय, जेवण खाणं लागतंय, घरं स्वस्त राहिले पाहिजे, भाडं त्या कंट्रोलमध्ये राहिलं पाहिजे. आणि अशा अनेक गोष्टी ज्या आहेत जे दैनंदिन जीवनाच्या संबंधी त्या कशा कंट्रोलमध्ये राहतील हे मुख्य काम काँग्रेसचं गव्हर्नमेंटचं जेव्हा येईल तेव्हा हे मुख्य काम त्याचं राहील आणि ते सोडवण्यात मला वाटतं यश त्यांना मिळेल असं मला वाटतं. कारण त्यांना हे लक्षात आलंय की कुठं सगळी महागाई वाढत चालली आहे आणि महागाई जोपर्यंत आपण त्याच्यावर लगाम लावत नाही तोपर्यंत ती सर्वसाधारण जनतेला त्रस्त करतच राहणार. म्हणून आपल्याला तिकडं विशेष लक्ष द्यावं लागेल. तसंच आपल्या मुलांच्यासाठी शिक्षण, स्त्रियांसाठी अनेक जोडधंदे, जोडकाम, आणखीन अशा तऱ्हेने स्त्रियांचं, युवकांचं. आता इथं फारसे शेतकरी नाही आहेत, नाही तर शेतकरी सुद्धा महत्त्वाचे आहेत, कारण ज्यांच्यामुळे आपण खातोय पितोय आणि आपल्याला जे काय मिळतंय ते त्यांच्याकडनंही मिळतंय. आणि आपणही काहीतरी शहरात राहून सुद्धा फक्त खातोय असंच नाही, पण आपण काही ना काही उत्पादन करतोय, काही सर्व्हिसेस करतोय, काही नोकऱ्या करतोय, त्याच्या माध्यमातून सुद्धा आपलं सुद्धा योगदान महत्त्वाचं आहे. अशा तऱ्हेने जिथं योगदान आपलं महत्त्वाचं आहे, पण त्याचं योगदान आपण एवढं देताना आपण शेवटी समाधानी झालं पाहिजे. आणि समाधानी व्हायचं असेल तर मला वाटतंय की आपल्या राज्यामध्ये आणि भविष्य काळामध्ये राज्यामध्ये आणि आता केंद्रामध्ये बदल घडवल्याशिवाय चालणार नाही. म्हणून परिवर्तन हे आपल्याला घडवायचंच आहे आणि त्यासाठी आपण इथं आलेलो आहे. आणि तुमच्या हितासाठी, तुमच्या विकासासाठी, तुमच्या संरक्षणासाठी सगळे जातीचे धर्माचे लोक एकत्र नांदले पाहिजे, आरामात राहिले पाहिजे. आणखीन अशा तऱ्हेने जे काय कार्य करायचं आहे आपल्या भविष्यात सगळ्यांना वेळ देऊन आणि आपली वेळ मला मिळाली पाहिजे, आपलं सहकार्य मला मिळालं पाहिजे, माझं सहकार्य निश्चित आपल्याला सुद्धा राहील. अशा तऱ्हेने आपलं कामकाज सगळ्यांचं राहिलं पाहिजे. आणखीन एवढं सांगून आणि शेवटी 7 मे रोजी हात हे चिन्ह माझं आहे. नंबर 1 ला नाव माझं आहे आणि तिथं आपलं बहुमोल मत
मी बहुमोल मत म्हणतो, कारण एक एक मत महत्त्वाचं असतंय आणि एक एक मत जे महत्त्वाचं आहे ते एक एक मत जर मला मिळालं तर निश्चितच आपल्या सहकार्याने आणि मला सुद्धा भविष्यामध्ये चांगलं काम करता येईल आणि ती आशा ठेवून आणि आपण सर्वजण काँग्रेसला मतदान कराल असं निश्चित आपल्याला सांगू शकतोय, कारण आपण महाविकास आघाडीचे एक घटक आहात आणि महाविकास आघाडी एक भारताच्या पातळीवर एक इंडिया आघाडीचे घटक आहेत आणि म्हणूनच सर्व एकत्र काम करण्याची जी आता आपल्याला संधी मिळते ही चांगली संधी आहे. ती संधी आपण दवडू नका एवढंच आपल्याला सांगून मी आपली रजा घेतो.